मनोज जरांगे शुक्रवारी सकाळी आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार। आरक्षणाचा विषय घेऊनच मुंबईतून परतणार। मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये, फडणवीसांचं आवाहन। जरांगेंसोबत चर्चेला आम्ही तयार, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान। शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध, गरज पडली तर मुंबईत धडकणार, ओबीसी महासंघाचा इशारा। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं, फक्त वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। विरारमध्ये इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळी पाहणी। सिंहस्थ कुंभमेळ्यात शासनाच्या प्राधिकरणामध्ये साधू महंतांचा समावेश नसल्यानं साधू महंतांचा कुंभमेळ्याच्या प्राधिकरणावर आक्षेप। 13 आखाड्यांमधील प्रत्येकी 2 जण प्राधिकरणावर घेण्याची मागणी। नांदेडच्या गोळेगावात विवाहित मुलगी आणि प्रियकराच्या हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। हत्येआधी दोघांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं विनोद तावडे आणि कृष्णा शंकर सिंहाच्या घरचं बाप्पाचं दर्शन। तर मनसेच्या संदीप देशपांडेंच्या घरी जाऊन संजय राऊतांनी घेतलं गणरायाचं दर्शन। लालबागच्या राजाचरणी भाविकांचं पहिल्याच दिवशी भरघोस दान। राजाचरणी डॉलरची माळ अर्पण। नमस्कार, मी प्रियांका लाठी। न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केली आहे। आझाद मैदानावर आंदोलन करणार आणि आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। यावरून त्यांनी टोलाही लगावलाय। 1 दिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे असा टोलाही जरांगेंनी लगावलाय। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही आवाहन केलंय। देवेंद्र फडणवीसांना अजूनही संधी आहे, त्यांनी संधीचं सोनं करावं। तसेच तुम्ही मोठं मन दाखवून आणि गोरगरिबांच्या वेदना लक्षात घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात। समाज तुम्हाला कायम स्वरूपी डोक्यावर घेईल असंही जरांगे म्हणालेत। तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी एक मोठं आंदोलन त्यांनी छेडलंय। त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाज त्यांच्या सोबत आहेत आणि अंतरवालीतून ते काल निघालेले असून जागोजागी त्यांचं जंगी स्वागत देखील होताना दिसतंय। मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी मराठा समाज त्यांचं स्वागत करताय आणि त्यांनी बोलताना फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, मराठा समाज त्यांना डोक्यावर घेईल असं देखील ते म्हणालेले आहेत। 1 दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। अशी 1 दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे। पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला। तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली। त्याच्यामुळे तुम्ही 1 दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता। हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे।
पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या खुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो. ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही. काल सकाळी 10 वाजता निघालेली मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुणे जिल्ह्यातील नारायणगाव नंतर आता कळमला जातोय. मात्र नारायणगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात जल्लोषात, उत्साहात त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि निश्चितपणे जसं जसं मुंबईला हा मोर्चा जवळ जातो तसं तसं वाहनं असतील, टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, ट्रक असतील, याची संख्या वाढत चाललेली आहे. आणि तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल की ऑलरेडी बरीच लोक याच्या 3 ते 4 पट आधीच लोक मुंबईला गेलेली आहेत. आझाद मैदानाच्या आसपास ती लोक जाऊन स्थिरावलेली आहेत. मनोज जरांगे पाटील आज पहाटेपर्यंत मुंबईमध्ये धडकणार आहेत. आणि त्यांनी जसं आधी सांगितलं आहे की ठरलेल्या ठिकाणी आझाद मैदानावरच जाऊन ते उद्या उपोषणाला सुरुवात करतील. माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, काय म्हणाल? पुणे जिल्हा आहे, नारायणगावला फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे. अपेक्षित नव्हतं, तुम्ही स्वतः कबूल केलं की आजचं सगळ्यात मोठी संख्या इथं जमली. जुन्नरला पण मोठी झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा सगळ्यात मोठी नारायणगाव झाली. त्याचे कारण पण तसे. 1 दिवसाची परवानगी देऊन मराठ्यांना अपमानित करणं, खुनशीपणाची वागणूक देणं आणि लोकांना वाटलं जरी यांच्या हातात आहे परवानग्या देणं. 1 दिवसाची का बरं? का मराठ्यांचा अपमान? मराठ्याची लाटच उचाळली नाराजीच्या. मराठा थांबत नाही राहत, पुरं राज्य आता ढवळून निघालं. एवढा अपमान नाही पाहिजे. कसं वागावं, आपण काय करावं? बरं, लोकशाही आम्ही आता मान्य केलं आहे, कायद्याच्या सगळ्या नियमात अधीन राहून सुरू केलं आहे, मग हरकत काय? त्यामुळं मराठा आरक्षण घेणार आहे आम्ही, नियम पाळणार आहेत. पण 1 दिवस मान्य नाही आम्हाला, नसतं मग 1 दिवसात अंमलबजावणी करा. पण आता या आंदोलनावर टीकासुद्धा उलागली. सत्ताधारी मंत्री असतील किंवा तुमचे विरोधक असतील, दुसऱ्याचं घेऊन तिसऱ्याला देणं हे चुकीचं आहे किंवा अभ्यास पूर्ण मागण्या केल्या पाहिजे. मग बिना अभ्यासच आहेत. 2 ते 58 लाख सापड्यात तुम्हीच अभ्यास केला आहे, तुमचाच आहे समिती. गॅजेटियर सरकारी नोंदी आहेत, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हैदराबादचं. अभ्यास पूर्णच. तुमच्या जीवावर आलं, मराठ्यांचं चांगलं व्हायला लागलं, तुम्हाला देखवत नाही, त्यामुळं तुम्ही असं वागायला लागला. बघा, तुम्ही तुमचा विचार करून, आणखी संधी गेली नाही. मराठ्यांचे मन जिंकायचा चान्स आहे. मंत्री महोदय फडणवीस साहेबांना चांगली संधी आहे, बघा. तर या सगळ्या आंदोलना संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी जरांगेंच्या आंदोलनावर दिली आहे. दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्ही सोडवल्यात सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवलेत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही. त्याला आम्ही सामोरं जाऊ, आवश्यक तेवढी चर्चा करू. लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ते उपाय आम्ही करू. एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये. इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे
त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही, ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे. उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केले. त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही. आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. दरम्यान सरकार जरांगे पाटलांशी चर्चा करायला तयार आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. मोर्चा निघण्याच्या 2 दिवसांपूर्वी जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांशी चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर त्यांचा निरोपच आला नाही असं विखे पाटील म्हणाले. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेले आहेत. दुसऱ्या दिवशी ते या त्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे. सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे. रात्र झाल्यानंतर परत त्यांचा काही निरोप आला नाही.